नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी बनवली आहेत हिरव्या मसाल्यातली वांगी, ज्याला खारं वांगं असंही म्हटलं जातं। अगदी कमीत कमी साहित्यात मी बनवली आहे, साधी सोपी पद्धत। तर इथे मी शेंगदाणे भाजायला ठेवलेत, खूप जास्त नाही भाजायचे। खोबऱ्याचे तुकडे घेतलेत, ते अशा पद्धतीने आपण कापून घेऊयात। आता आधी शेंगदाणे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात, पाणी न घालता। अशा पद्धतीने करायचंय। ते एका भांड्यात काढून घेऊयात। आता त्याच भांड्यात आपण खोबऱ्याचे तुकडे बारीक करून घेऊयात, पाणी न घालता बारीक करायचंय। अशा पद्धतीने बारीक करायचंय, तेही आपण काढून घेऊयात। 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, खूप जास्त तिखट नाही आहेत ह्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घ्या। भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे, ही आता आपण छान वाटून घेऊयात। अशा रीतीने हेही आपण आता काढून घेऊया भांड्यात। चवीनुसार मीठ घालतेय, छान एकत्र करूया, हे एकजीव करून घेऊया हा मसाला आपण। अगदी कमी साहित्यात वांगी घेतली आहेत, त्याचे देठ काढायचे आहेत। अशा पद्धतीने त्याला काप करायचे आहेत आणि मसाला आपण आता त्यात भरून घेऊया। नक्की बनवा अशा पद्धतीने। सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालाय। कढई ठेवली आहे तापायला, तेल घालूयात। तेल तापल्यावर एक एक वांगे आता आपल्याला यात सोडायचे आहेत, छान फ्राय करून घ्यायचे तेलात। उरलेला मसाला तोही आपण वांग्यांवर टाकून घेऊयात। अशा रीतीने नक्की बनवा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। पाणी घालूयात आता आणि त्यावर झाकण घालून घेऊयात। 15-20 मिनिटं मध्यम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहेत वांगी। तर आपली ही खारी वांगी तयार आहेत, अगदी कमी साहित्यात, घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनवली आहेत। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। बाय बाय।